नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश्वर सरोदे, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिखली, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत आमडापूरचे प्रगतशील शेतकरी आदरणीय अजयदादा देशमुख यांच्या शेतामध्ये आज आपण आहोत। त्यांच्या शेतामध्ये भेट देण्यामागचा उद्देश असा आहे की त्यांनी SRT पद्धत म्हणजे ज्याला आपण झिरो टिलेज असं म्हणतो, त्या झिरो टिलेजच्या माध्यमातून तुरीचं उत्पन्न घेतलेलं आहे। आज आपण त्या शेताला भेट दिली आणि शेताला भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष ही प्रक्रिया राबवत असताना नेमक्या कोणकोणत्या पद्धती त्यांनी घेतल्या, सुरुवातीपासून फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग कोणकोणते घटक त्यांनी राबवले, कोणकोणत्या इंटरकल्चर ऑपरेशन घेतल्या आणि एक्झॅक्ट SRT पद्धत काय आहे हे आपण प्रत्यक्ष दादांच्या माध्यमातून जाणून घेऊयात। दादा नमस्कार। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या शेतामध्ये जो प्रोग्राम घेतला आहे त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना सविस्तर आपण मार्गदर्शन करावं। आता काळानुरूप शेतकऱ्यांचा नफा वाढवायच्या दृष्टिकोनातून शासनाने सुद्धा SRT ह्या शेती पद्धतीला वाव मिळावा अशा हिशोबाने खूप मोठ्या प्रमाणावरती योजना आणल्या आहेत। शेतकऱ्यांकडे माहिती आणि तंत्रज्ञान पोचेल अशा हिशोबाने कृषी खात्याने सुद्धा खूप प्रयत्न केलेत। त्याच आधारावरती मी बिना नांगरटीची शेती सुरू केली आणि गेल्या 9 वर्षापासून आपण रासायनिक खत वापरत नाही। गावरान खत आणि शेणखतावरती स्लरीवरती जास्तीत जास्त भर आहे। आंतरमशागत ही कुठल्याच प्रकारची केलेली नाही आहे। आपण पाहत आहे की आपण प्रत्येक प्रकारचं गवत माझ्या शेतामध्ये आहे। त्याचा फायदा असा झाला आहे की ही ग्रीन गोल्ड 100ची व्हेरायटी आहे। हिचा जो अवधी आहे काढायचा हा आणखी 20 दिवस पुढे आहे, परंतु आपण पाहत आहे की काढणीच्या अवस्थेमध्ये ही तूर दिसते आणि अर्ध्या अधिक तूर आपण काढलेली आहे। तर असे बरेच असंख्य फायदे आहेत की SRTवर आपण आल्यानंतर शेतकऱ्यांचा नफा वाढतो, त्याला सेंद्रियाची जोड दिल्यानंतर त्याची रिस्क कमी होते आणि शेतीची जी प्रत आहे ही चांगली होते, जैविक समृद्धी वाढते। अशा असंख्य बाबी या शेती पद्धतीमधून आपल्याला मिळतात। ही शेती राबवत असताना आपण सुरुवातीपासून इंटरकल्चर ऑपरेशन ज्याला आपण मशागत म्हणतो त्या कोणकोणत्या केल्या आणि त्यापासून आपला किती खर्च वाचला? साधारणतः एकरी 12 ते 17 हजारापर्यंत आपली बचत होते आंतरमशागत आपण जर बंद केली तर। आणि हे करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना असा सवाल असतो की आपण जर नांगरटी नाही केली तर जमीन कशी पेरायची, पेरणी कशी होईल, जमीन कडक येईल आणि तण जास्त होईल। तर माझा अनुभव उलट राहिलेला आहे की तण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहे आणि जमीनही वाहून गेली नाही, जमीन भुसभुशीत आहे। अगदी आता तूर काढल्याबरोबर हरभरा किंवा गहू जर पेरायचं म्हटलं तर आपल्याला सहज पेरता येईल अशी जमीन, एवढी आपली भुसभुशीत जमीन आहे। निश्चितच नांगरणीच्या माध्यमातून आपली जी सॉईल आहे ती लूज होते म्हणजे मोकळी होते आणि जो आपला पाऊस पडतो इरोजन आपण ज्याला म्हणतो धूप, त्या माध्यमातून ती माती शेतातून बाहेर पडते आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत असतं। तर ही जी SRT पद्धत आहे त्या पद्धतीमुळे जमिनीची धूप सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि शेतामध्ये दादा तण आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसतंय, जसं की तुम्ही बोलले मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सुद्धा तण कमी आहे, पण तण नियंत्रणासाठी आपण कोणकोणते उपाय केले, त्यामध्ये काही फवारणी केल्यात का? फवारणी मी राऊंडअपची केलेली आहे, परंतु माझ्या शेतामध्ये इथे मी रेनकोट बसवलेले आहेत ज्या आणि ट्रॅक्टरनीच राऊंडअपची फवारणी करतो आम्ही। तर ज्या ओळींमध्ये राऊंडअप वापरलेलं नाही आहे तिथे फांद्यांची आणि शेंगांची संख्या मला जास्त आढळून आली असं माझं निरीक्षण आहे। निश्चितच ते ग्लायफोसेट आहे राऊंडअपमध्ये। अमेरिकेमध्ये मागे कोर्टामध्ये केस होती, ग्लायफोसेटच्या वापरामुळं शेतकऱ्याला एका कॅन्सर झालेला आणि तो कोर्टामध्ये गेला होता। निश्चितच जे आपण वापरतो सेंद्रियाच्या ऐवजी आपण जे रासायनिक पद्धतीने वापरतो त्याचा जमिनीलाही तोटा होतो, त्याचबरोबर मानवी आरोग्याला सुद्धा त्याचा तोटा होत असतो। तर दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी ग्लायफोसेट म्हणजे राऊंडअप वापरलेलं नाही आहे त्या ठिकाणी फांद्या आणि शेंगाचं प्रमाण सुद्धा आपल्याला या ठिकाणी जास्त दिसून येतं। तर दादा ही शेतामध्ये जी व्हेरायटी आहे ती व्हेरायटी कोणती आणि याचं साधारणतः ड्युरेशन किती आहे? ही ग्रीन गोल्ड 100 व्हेरायटी आहे, ही अर्ली व्हेरायटी आहे, लवकर येणारी जात आहे आणि हिचा अवधी त्यांनी 140 ते 150 दिवस सांगितलेलं आहे। पण आपण सेंद्रियावरती जर स्विचवर केलं तर मला वाटते अर्ली मॅच्युरिटी याला येतं। निश्चितच SRTला जर नैसर्गिक शेतीची आपण जोड दिली तर शेतामध्ये होणारं उत्पन्न सुद्धा आपलं वाढतं आणि ही अर्ली व्हेरायटी असल्या कारण आपण गेल्या 4-5 वर्षापासूनचा आपला असा अनुभव आहे की डिसेंबरच्या सुरुवातीला आणि नोव्हेंबरच्या शेवटला एक पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे धुक्याचं प्रमाण वाढतं।
ते धुक्यामुळं काय होतं, आपली शेतामध्ये जी तूर मॅच्युरिटीला आलेली असते त्या तुरीवर त्या धुक्याचा प्रादुर्भाव होतो आणि जे शेंगा लहान वगैरे होतात, दाणे लहान होतात, कळका पडतात असं आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं जातं. ते या शेतामध्ये आपल्याला दिसून येत नाही, कारण ही अर्ली व्हरायटी आहे. म्हणजे जो पिरियड असतो अर्ली डिसेंबर आणि नोव्हेंबरचा शेवट, यामध्ये जो नैसर्गिक दरवर्षी आपण पाहतोय नैसर्गिक आपत्ती येते, त्या आपत्तीपासून सुद्धा ही तूर या ठिकाणी आपल्याला वाचलेली दिसते. आणि निश्चितच ही जी पद्धत दादांनी राबवली शेतामध्ये, यातून त्यांना चांगलं उत्पन्न होणार आहे. दादा, आपल्याला अपेक्षित उत्पन्न किती आहे एकरी? हे 8 ते 10 क्विंटल एकरी उत्पन्न होणार आहे. तर उत्पन्न सुद्धा बऱ्यापैकी राहील, भाव सुद्धा याला चांगला मिळणार आहे, कारण नैसर्गिक शेतीची जोड सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आणि जो इंटरकल्चर ऑपरेशन्स म्हणजे मशागतीचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा या ठिकाणी कमी होतो आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याला निश्चितच फायदा होत असतो. धन्यवाद. दादा, आपल्या तुरीच्या शेतामध्ये सद्यस्थितीत जे आपल्याला गवत दिसतं त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याकडे हे जे कटर आहे, या कटरविषयी थोडीशी माहिती. हे जगातली सुप्रसिद्ध अशी VCS कंपनी आहे, जे रिपर बाइंडरमध्ये खूप प्रख्यात आहे. अशा कंपनीचं हे रिपर बाइंडर आहे. याच्यामध्ये पीक कापणी आणि बांधणी दोन्ही होते. याच्यासोबत परत कटर आहे की आपण SRT पद्धतीने जेव्हा शेती करतो, झिरो टिलेज, तर शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठी समस्या असते की उगवलेल्या गवताचं नियोजन कसं करायचं. तर हे काढल्यानंतर दुसरं कटर बसतं याला, जे कटिंग करून कापून गवत आच्छादन करून टाकते जमिनीवरती आणि अगदी खूप कमी डिझेल खपत असं या मशीनला लागतं. साधारणतः एका तासामध्ये किती एकर येणे होईल आणि याला अर्धा ते पाऊण तासामध्ये 1 एकर होतं आणि डिझेल याला पाऊण ते 1 लिटर लागतं. आणि हे जे पेंड्या बांधतात त्याचं नेमकं मेकॅनिझम कसं आहे ते सुद्धा थोडं. इथनं कटिंग करून जे आहेत ते पूर्ण माल इथे जमा होतो. हे त्याचे आर्म्स आहेत, हात आहेत इथे जमा करतात, हे जमा करतात. आणि यामध्ये जो धागा आहे त्यांनी बांधला, याच्यामध्ये धागा आहे, तो धागा हे अशा पद्धतीचा धागा आहे, तो याच्यामध्ये टाकून ओवला जातो. आणि ही सिलाई मशीन आहे. एक विशिष्ट आकाराची पेंडी तयार झाली की या लिव्हरवरती प्रेशर येतं आणि हे मग मागे फेकून देतं. मागे फेकतं आणि त्याला ते ऑटोमॅटिकली ते बांधतं आणि बांधून मागे कट सुद्धा होतं. अशा पद्धतीने हे जे हार्वेस्टिंगचं सुद्धा काम हे जे यंत्र आहे हे यंत्र करत असतं.